तुझी या प्रियाला प्रीत कळेना. तुझ्या जीवाभावाच्या माणसांपैकी कोणाला तरी बोलू, somebody sophisticated. आणि हा, पैशांच्याच बाबतीत बोललीस ना तू, तर यांना मी पैसे द्यायची गरजच नाही, कारण त्या मुळातच तेवढ्या श्रीमंत आहे. सो आय गेस त्यांना बोलूनच विचारूयात त्यांचं काय म्हणणं आहे. हॅलो अंकल. सॉरी प्रिया, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, पण तू इतक्या चीप लेवलला वागशील असं वाटलं नव्हतं मला. आम्हाला प्लीज सांगशील तेव्हा काय झालं ते. त्या दिवशी सकाळीच प्रियाने मला फोन केला होता. तिने मला सांगितलं आज रात्री आपण नाईट क्लबला जाऊया. आम्ही नाईट आउट करायला पबमध्ये गेलो. तिथे आम्ही खूप एन्जॉय केला. प्रिया त्या दिवशी खूप खुश होती. पण नंतर आम्ही तिथून निघालो आणि मग तोपर्यंत सकाळचे 4 वाजले होते. आम्ही दोघी माझ्या फ्लॅटवर आलो. 7:45ला प्रियाला अचानक जाग आली. इतका उशीर झालेला बघून ती खूप पॅनिक झाली. मला काही कळलंच नाही. सारखं एकच म्हणत होती, त्याला जाग यायच्या आधी मला तिथं पोहोचलं पाहिजे. त्या औषधांचा अंमल उतरला तर सगळंच संपलं. ते औषधही मला मिळालं आणि त्या केमिस्टचं बिल सुद्धा. आता सर, कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय आणि खोटं बोलणाऱ्यासोबत काय केलं पाहिजे तुम्हीच ठरवा. हे सगळं खोटं बोलताय डॅड. हे ना अभिजित आणि शमिकाचं त्यांनी प्लॅन केलं डॅड. माझा विश्वास करा. कारण शमिका आल्यापासून माझा हक्क गेला तुमच्यावर डॅड. नाही राहिलं. म्हणून मी विचार केला की मी तिचा बॉयफ्रेंड तिच्यापासून दूर नाही. पण मी खरंच प्रेमात पडले होते अभिजितचे. कुठून प्रिया, कुठून उचलून आणलं होतं मी तुला? तू कोणाची मुलगी आहेस देव जाणे मला माहित नाही. गेले 20 वर्ष तू माझी व्हावीस म्हणून मी प्रयत्न केला, पण तू माझी गेल्या 20 वर्षात तू माझी कधीच होऊ शकली नाही. जस्ट लिव्ह राईट नाऊ. लिव्ह. डॅड, असं नका हकलून देऊ डॅड. माझं कोणीच नाहीये डॅड. माझी आई नाहीये डॅड. प्लीज डॅड, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. मी कुठे जाऊ? तुला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच माफ नाही करू शकत मी तुला प्रिया. मी अजूनही पकडलो गेलो नाहीये. सो आपल्याकडे अजूनही चान्सेस आहेत. मी माझा बदला तर घेईनच, पण मी तुझी इच्छा पूर्ण करेन. ट्रस्ट मी. प्रिया, प्रिया. कुठल्या तोंडाने मी तुझी माफी मागू? डॅड, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये. मोठ्याने आपली चूक कबूल करावी, माफी मागू नये. मला प्रायश्चित्त ते मिळायला हवंय. अनिरुद्ध साहेब, तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे. लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून द्या तुम्ही.